जेकेसीसी क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 1 2 3 लेट्स गो. धन्यवाद सौरभ, थँक्यू सो मच. सन्मान केला जाणार आहे या मंचावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय चिरागजी पाटील आपले अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल संतोष दहीबावकर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला जोपासत असताना मंचावरती आलेल्या मान्यवरांचा आदरातिथ्य त्यांचा सन्मान म्हणून चिरागजी पाटील यांचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. धन्यवाद चिराग साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम महेंद्रजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत या जेकेसीसी प्रीमियर लीगच्या जेकेसीसी बिग बॅश लीगच्या वतीनं. सन्माननीय मोहनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन मोहनजी पाटील साहेब आपल्याला की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हे आमचे डगआउट आणि त्या डगआउटच्या बाजूला बघा बिलकुल फ्रीज आहे. त्या फ्रीज मध्ये सॉफ्ट ड्रिंक आहे आणि ते सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोल्ड ड्रिंक असतील काही त्या खेळाडूंसाठी आहेत. खेळाडूंनी तिथून बिंदास घ्यायचे आहेत, त्याचा आस्वाद घ्या. बघा हे ते फ्रीज आपल्या मुख्य स्क्रीन वरती. मोहनजी पाटील साहेब आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3 क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम जेकेसीसी परिवारातर्फे आपणा सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. असा समोरचा कटआउट मोठा बॅनर. सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे. साईबा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. त्यांच्या समोर गुरुदत्त मनेलपाडा क्षेत्ररक्षण करत असताना दिसणार आहे. गुरुदत्त मनेलपाडा म्हटल्यानंतर डीसीसी नवापूरची स्पर्धा त्याच्यामध्ये फायनल मध्ये केलेलं एंटर आणि एक चांगला एंड मागील मॅचचा त्यानं करून दाखवला. जिंकणारा संघ क्वालिफाय होणारा पहिला संघ असणार आहे म्हणजे B1 असेल आणि पराभूत संघाला एक संधी मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. प्रदोष बैकर आणि त्याच्या साथीनं ऋषीदादा देसाई. गोलंदाजी मार्गवरती मनीष घरत. मनीषने आपली हेअरस्टाईल बदलली आहे आणि हेअरस्टाईल बदलत असताना आपला खेळ सुद्धा बदलला. ओ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती एक आलेली सुवर्ण संधी, तिचा लाभ घेता आलेला नाहीये. या सुवर्ण संधीचा लाभ उचलता आलेला नाहीये आणि लाभ न उचलताना मात्र पहिला धावफलकावरती धावून कंप्लीट केली. धावफलकाचा श्रीगणेशा झाला. किती धावा मोठ्या, किती धावा छोट्या. सिंगल धाव येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मनीष घरत सज्ज होत असताना आतमध्ये येणारा चेंडू त्याला स्क्वेअर कट करायचं होतं. ओ रनआउटची संधी. फेकी जरूर केली गेली परंतु फेकीसाठी घेतलेला वेळ थोडासा जास्त झाला त्यामुळे एक रनआउटचा चान्स जो होता तो मिस झालाय. एक धाव मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने चेंडूला पुन्हा एकदा फिट केलंय. आयुष शानदार फिल्डिंगचा नजारा पुन्हा एकदा पेश करतोय. सिंगल धाव येताना दिसते आणि चुस्त आहेत गुरुदत्त मनेलपाड्याचे सर्व खेळाडू या धावांना वाचवण्यासाठी, धावांना कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला आयुषने पुन्हा एकदा खेळलंय. आता फेकी मात्र उंच. लगातार 3 चेंडू आयुषकडे गेलेत आणि ते 3 चेंडू येत असताना तिन्ही चेंडूवरती चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. वसईविरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन कोरिया या ओ क्लीन बोल्ड. इसी की दरकार थी. प्रदोष बैकर याला मात्र तंबूच्या दिशेने पाठवलंय. जी गरज होती ती गरज पूर्ण केली आहे गुरुदत्ताच्या गोलंदाजीने म्हणजे मनीष घरत नाही.
थँक्यू. वसई बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन कोरिया आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि ज्यावेळेला टाकला त्यावेळेला खरोखर इथून वाटलं होतं. मगाचपासून मनीष गरत जी ऑफब्रेक गोलंदाजी करतायत ते डावकऱ्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होती आणि अशा चेंडूवरती चेंडूला सोडणं ही खूप मोठी चूक होती आणि त्या चुकीचं भुगतान विकेटच्या रूपाने भोगावं लागलं. यावेळेला चेंडूला दिशा देत असताना डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. आयुषने पायाला भिंगरी लावल्यासारखं इकडून तिकडे धावत उड्या मारत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकाप्रती टीम साहेबा. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. एकटाच तो किंग. नावाचा हाय ट्रेंडिंग. चॅलेंजिंग ओव्हर. Yes. ओ यावेळेला दुसरी विकेट. फ्लाइट होती चेंडूवरती बॅटवरती चेंडूने जी ग्रीप मिळवली त्याला बघताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऋषीदादा देसाई बाद. बघा कशा पद्धतीने हा चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. और सबसे स्टाइल हटके भावाची. संकेत पाटील दादाची. सबसे स्टाइल हटके भावाची. संकेत पाटील दादाची. थँक्यू थँक्यू सौरभ. त्या गाण्यामध्ये संतोष पाटील लिहिला. आम्ही दहीबावकर बोलत होतो. हटके स्माइल संतोष दादांची म्हणजे संतोष दहीबावकर आमचे लिटिल स्माइल वाले आणि या जेकी संघाचे खंदे पाठीराखे. कट काढण्याचा प्रयत्न चेंडूला एका धाब्यासाठी पाठवला. सिंगल धाव येताना दिसते. दुसरं षटक म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सुरुवातीचे 3 चेंडू फक्त 2 धावा खर्ची झाल्यात. मुजम्मिल खान वरती जबाबदारी आहे कुमार गावड याच्यावरती मोठे प्रहार करण्याची. मोठे प्रहार म्हणजेच या मॅच मध्ये परत येण्यासाठी या षटकाला मोठं करण्याची. जर का इथून 2 चौकार आले कहाणी बदल जाएगी. कहाणी बदल जाएगी आणि या चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिला. एका धाब्यासाठी खेळलेत. सिंगल धाव येते. आता कदाचित या चॅलेंजिंग ओव्हरचा अभ्यास प्रत्येक जण आपल्या खेळाडूंबरोबर असून करताना दिसतोय. ज्या पद्धतीनं बॅटिंग अप्रोच दिसतोय, ज्या पद्धतीने फिल्डिंग अप्रोच दिसतोय. कुमार गावड ऑन साइडला खेळ. ओ खराब 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 क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि चेंडू सरळ गेला ऑन साइडला. सीमा रेखा पार. चौकार. लई दम लागतो भावा दम लागतो आमच्या बादलला हरवाईला. थँक्यू 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 डीजे. चेंडूला अडेल असं अडवेल असं वाटत होतं परंतु चेंडू अडलेला नाहीये. अगर आप एक्स्ट्रा एफर्ट नहीं डालोगे तो गेंद ऐसी निकल जाएगी. आणि आता या अंडरआर्म बॉक्सच्या चेंडूला आपल्या वसई तालुक्यामध्ये खेळत असताना एक सवय झाली आहे की माझ्यावरती जो कोणी म्हणजे म्हणतात ना जोपर्यंत एक्स्ट्रा एफर्ट कोण टाकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशी सवय झाली आहे. असं म्हटलं तरी सुद्धा अवघड ठरणार नाहीये. चेंडूला सीमारेखा पार 4 धावांसाठी जाताना आपण पाहतोय. आता 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. हो हलक्या हाताने खेळलं. चेंडूला एका धावेसाठी सिंगल आले आणि 8 धावा या षटकामध्ये आल्या म्हटल्यानंतर 2 धावा मायनस होतील. पहिलं षटक, दुसरं षटक आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा टोटल धावफलकावरती. 13 धावा झाल्या. 13 मध्ये 2 मायनस अशा 11.
आता येणारे 12 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे असणार आहे. टीम साहेबा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मनोहर पाडा. हे दोन संघ एक उत्तम आयोजक सुद्धा आहेत. साहेबाची स्पर्धा ही सर्वांना माहित आहे, अंडरआर्म क्रिकेटचा वसई तालुक्याचा वर्ल्ड कप. आणि गुरुदत्त मनोहर पाडा ज्या स्पर्धेला अशी गर्दी होते की त्या गर्दीमधून चालणं हे सर्वात साठी मोठं चॅलेंज असतं. आणि मोठमोठ्या राशींच्या स्पर्धा असतात, प्रचंड उत्सुकता असते या सर्व स्पर्धांची. त्यापैकी हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. तुर्तास JKCC अर्नाळाचा आपण हा अंडरआर्म क्रिकेटचा महासंग्राम पाहत आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पुन्हा एकदा खेळले, सिंगल धाव येताना दिसते. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय. 12 वरती 12 रन्स स्कोरबोर्ड. स्ट्राइक हँड वरती आता मुजम्मिल खान आहेत आणि रोहन पाटील आऊ याच्या हातामध्ये चेंडू आहे. काही शांत चित्ताचा खेळ करण्याचा विचार मुजम्मिल खानने केलाय. इरादा स्पष्ट आहे, कोणत्या पद्धतीने मोठ्या पटक्यांसाठी सारखं जायचं नाहीये. चेंडूची फेकी केली, सिंगल आल्यानंतर धावफलकातील धावा 13 आहेत, 13. अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. गुरुदत्त मनोहर पाडा मागील स्पर्धेमध्ये आपण फायनल मध्ये त्या संघाला पाहिलं होतं. कट काढण्याचा प्रयत्न होता, चेंडूला अडवला गेला तुषारनं. आडव्या बॅटनं मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये फटके खेळले गेल्यात. ऑन साइडची बाउंड्री लाईन पाहता, ऑफ साइडची कव्हरची बाउंड्री लाईन पाहता, या सर्व गोष्टी पाहता आडव्या बॅटनं फटके खेळणं बहुतांश फलंदाजांनी पसंत केलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खडे खडे खेळण्याचा हा काहीसा नाद थोडासा अंगलट आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 चेंडू, धावफलकातील धावा 14, 14. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला कट केलं, एका धावेसाठी पाठवलं, सिंगल आली आहे. 15 वरती धावफलक. शेवटच्याने आता अंतिम चेंडू बाकी आहे. एप्रिल महिना, मे महिना म्हटलं की तितके मोठे संघ होत नाहीत. 16 संघ, 20 संघ अशा मॅचेस होताना बघतात. परंतु JKCC अर्नाळा अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. षटक संपलं. यस, तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. शर्यत जमवायला, कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो, भावा दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो, भावा दम लागतो आमच्या बादलला हरवायला. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो, भावा दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो, भावा दम लागतो आमच्या बादलला हरवायला. लय दम लागतो, भावा दम लागतो आमच्या बादलला हरवायला. लॉसन कोरिया यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार. ऑन साइडला आडवा बॅट, ओहो यावेळेला फटका चांगला. फेकी 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 फेकी
सिंगल धाव येताना दिसते, एकच धाव येताना दिसते आणि आक्रमक पवित्र सगळ्या खेळाडूंचा नक्की धाबा किती 17-17 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळणं बाकी, एक बाउंड्री या मॅचला वेगळी दिशा इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न सूरज प्रसादने धाव कंप्लीट केली आणि त्याच्यावर तर एक धाव येताना दिसते. एक चौकार जर आला तरी सुद्धा मॅचला मजा येईल. त्या एका चौकाराची प्रतीक्षा नक्कीच साहेबाला आहे. पण काय जतीन पाटील मारू देईल का? मगाच्या मॅच मध्ये एक बॉल एक करू दिला नव्हता. ऑन साइडला वाईड शॉट मुजम्मिल खान ब्रँड स्ट्रोक चेंडू निघून गेला ऑन राईट मध्ये सीमा रेखा पार चौकार. सब कहते हैं उसको थँक्यू. आणि रिअल हिरो तोच असतो ना त्या संघासाठी जो त्या योग्य त्या वेळेवरती हार्ड हिटिंग करून धावा बनवतो रनआउटची संधी. पंच तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. वेलकम लॉसन कोरी, आपलं हार्दिक स्वागत.
हॅलो चला दोन्ही कॅप्टन या. जीवदानी माऊली आणि त्यानंतर आयकर नारंगी टॉस करणार आहोत आपण. त्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. हॅलो हॅलो मोहनजी पाटील यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. जिकडे जीवदानी माऊली फुलपडा समोर आई एकपिरा नारंगी. मोहनजी पाटील यांच्या शुभस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅच जिकडे आई एकपिरा नारंगी संघासमोर जीवदानी माऊली फुलपाडा. जे केसेस असा कॉल आला गेला आणि अर्नल आला. येस टॉस जिंकला काय निर्णय. फिल्डिंग घेऊ आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असं की टॉस जिंकला आयकर नारंगी संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. येथे एक मोठी मॅच दोन लुझर संघादरम्यान घेऊन जाते सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिकडे भरत सर जॉइन आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 3 चेंडू आणि 2 धावा दाबल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. टार्गेट किती आहे. 23 धावांचा पाठलाग आणि 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिलं षटक झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रदोष बैकर आणि त्याच्यासमोर तुषार केणी जतीन पाटील सारखी ही जोडी. आता 23 धावा म्हटल्यानंतर रन बॉल ची इक्वेशन येऊन थांबली आणि दुसरं षटक हे बाय डिफॉल्ट चॅलेंजिंग ओव्हर जे केसेस बघा स्क्रीन वरती सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर येतात. काय जबरदस्त कार्य आमच्या पाटील नेटवर्कची टीम करतीये. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट झाली. जतीन पाटील स्ट्राईक एंड वरती गेला. बघा चॅलेंजिंग ओव्हर थोडासा चॅलेंज क्रिएट करणार आहेत. म्हणजे जी स्थिती आता रन बॉलची आहे तिथून वरती किंवा खाली जर काही ते 9 धावा आल्या तर धावफलक म्हणजेच आस्किंग रन रेट अगदी इझी. त्या धावांचा पाठलाग अगदी सोपा होईल. पण जर का त्या 9 धावा नाही आल्या तर या धावांचा पाठलाग अवघड सुद्धा होताना दिसेल. त्यामुळे या मॅच मध्ये इंटरेस्ट आणणारा तो क्षण म्हणजे ही ओव्हर असणार आहे. बघूयात काय घडतंय या षटकामध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॅप केला. करण बैराने फेकी केली परंतु ती फेकी तितकी चांगली नाही. जो धावून थ्रो करण्यासाठी हात मागे नेला तो मागे नेणारा हात जो आहे त्याने जास्त वेळ घेतलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 सिंगल आले. जतीन पाटील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सागर देशला चेंडूला आला. ओ डायरेक्ट नयनकडे एक उपाय आहे चांगला. बोट नाही वर केलं तर डायरेक्ट 4 दिशा दाखवायच्या. तिसऱ्या पंचांना सांगायचं जो कुछ है मेरे ऊपर नहीं भाई तुम देख लो जो भी है और हमें बताइए हम तो मौज करेंगे. येस डायरेक्ट हिट झाला. बॅट कुठे होती ते सुद्धा पाहिलं जाईल. गंभीर पाटील आमचे तिसरे पंच. तोपर्यंत आपण सन्मान घेऊयात. मंचावरील उपस्थित मान्यवर महेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल सचिनजी घरत या ना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. कॅमेरामॅन फोकस करो.
हा सन्मान सचिनजी घरत यांच्या शुभ हस्ते महेंद्रजी पाटील साहेबांचा. तर त्यानंतर यापुढील होणारा सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. सन्माननीय मोहनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन मोहनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय सचिनजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद मोहनजी पाटील साहेब, आपले सुद्धा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल. षटक संपलं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत आणि 2 मायनस करून 7 वरती धावफलक येऊन थांबले. यानंतर पुढील सन्मान वसईविरार बॉक्स नरम क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार लॉसन कोरिया या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. सचिनजी घरत यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होत असताना आमच्या मुख्य स्क्रीनवरती JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3 आणि त्याचं हे गजबजलेलं मंच आपण पाहिलं. त्याच्यावरती ज्यावेळेला सन्मान झाले त्यावेळेला हा मागचा बॅनर सुद्धा आपण पाहिला. त्याच्यामध्ये नारंगीमध्ये जिंकलेली ती ट्रॉफी, लंबोदर चषकाचा विजेता, सोपारा चषकाची ती एक मोमेंट आणि दुसऱ्या बाजूला छोटे मंडळी जे छोटे उस्ताद आहेत त्यांनी केलेला पराक्रम. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याने एका धावेसाठी चेंडूला खेळलाय. डबल ट्रबल वाल्या ओव्हरने ट्रबल आणलाय, कारण जे धावफलक 5 वरती होतं तिथून फक्त 2 धावाचा ऍड होताना आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये आलो जिथे 1 धाव पहिल्या चेंडूवरती आली. 8 धावा धावफलकावरती आहेत. येणारी चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. मोठा संघर्ष आहे, परंतु जतीन पाटील संघर्ष करणं जाणतात. ओ क्या बात आहे, जतीन पाटील संघर्ष करणं जाणतात आणि ते जाणत असताना सूरज प्रसादने केलेला अटेम्प्ट खरोखर मोठा आहे आणि मोठा अटेम्प्ट असताना सूरजच्या हाताला थोडीशी इजा. कौतुक आहे या फिल्डिंगचं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला आवडेल कशा पद्धतीने हा चेंडू अडवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, दुरून डाईव्ह लगावली, भारदस्त शरीर यष्टी आणि तरी सुद्धा जमिनीवरती स्वतःला झोकून दिलं. अशी काही नावं आहेत ज्या नावांना क्षेत्ररक्षण करत असताना बघून आम्हाला काहीच वाटत नाही. सौरभ रेड्डीच याच गावातील, त्याला सुद्धा आपण बघाल तर मजबूत शरीर यष्टी आणि तरी सुद्धा ते सुद्धा अशाच पद्धतीने फिल्डिंग करण्यासाठी पुढे येतात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. हो प्रसाद गावत ये नाही खोज आहे साहेबा की वेगळ्या बारामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागील स्पर्धेमध्ये खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा प्रसाद गावांनी जिंकला होता. रोहन पाटील एक क्षमतावान खेळाडू आहे, मोठ्या फटका मारायला जाणतो आणि जाणत असताना चेंडूला पाठवलं इंटू द गॅप. 4 रन्स. थँक्यू डीजे. बॅकफुटत जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दोघांच्या मधून चेंडूला मारलं, सरप्राईज करणार हा चौकार आला आणि या चौकाराने धावफलक वाढून पोहोचलं 13 वरती. 2 चेंडूच अजूनही खेळणे शिल्लक आहे, अजूनही 10 धावांची गरज. म्हणजेच काय 8-10चं इक्वेशन आहे. प्रसाद गावड जो इफेक्टिव्ह बॉलिंग करत होता, इकॉनॉमिकल स्पेल हाताळत होता, तो प्रसाद गावड आता थोडा या चौकाराने महागडा झालाय.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि स्वतःला झोकून दिलं. बघा हा एक अजून मोठा एक्झाम्पल आहे. जसं झोकून दिलं सूरज प्रसादने तसंच झोकून दिलं रोहन पाटीलनं. काय रनआउट आहे का? पंच कुठे आहेत आमचे? येस नयन, फलंदाज बाद. दहा धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज रचित पाटील मैदानाच्या दिशेने येतोय. तारणहार वडून रोल अदा करावा लागणार आहे रचित पाटील यांना, ज्या रचितनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं हा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ही धाव न घेणं एका चौकाराला वाढवणं, कदाचित असं हे समीकरण बसलंय का? येस 6-10. जर का इथे धाव आली असती इक्वेशन येऊन थांबली असती 6-9 वरती आणि 6-9 म्हणजे एक चौकार. आता ही धाव नाही आली म्हणजे 6-10 आणि 6-10 म्हणजे एक चौकार आले तरी सुद्धा 1 रन वरती म्हटल्यानंतर थोडीशी अडचण वाढली आहे. या अडचणीवरती सोल्युशन काय ते आपण बघणार आहोत. रचित पाटील, अनेक वेळा रचित पाटीलने सुद्धा गेम चेंजर म्हणून रोल अदा केलाय. आता या मॅच मध्ये गरज आहे गुरुदत्त मनोलपाडा या संघाला. सागर देसले, सागर समोर रचित. बघा मगाशी सुद्धा आम्ही सांगितलं नव्हतं टाइमर इथे ऑन आहे, मुख्य स्क्रीनवरती आपण बघू शकता. बघा त्या लहान मुलांना विनंती आहे आपण बॅनरवरती खेळू नका. त्या लहान मुलांना तिथून बाजूला करा, खेळू नका त्या बॅनरशी. समोर डाऊन द ग्राउंड, चेंडूला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. धावांची गरज असताना झालेला हा खेळ आणि या 23 धावांची गरज असताना ओढावलेली संकट 4-9. मनीष गरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु सागर देसले गोलंदाजी मार्गवरती असताना त्याने रनआउटचा प्रयत्न केला. कौस्तुभ गरतने चेंडूला अडवलं, 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. 2 चौकारांची गरज आहे. रचितने मागील मॅच मध्ये चौकार मारला होता, आता पुन्हा एकदा तशीच काहीशी बॅटिंग. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न येतोय, डॉट आणि डॉट आल्यानंतर मात्र आता 1-5 इक्वेशन येऊन थांबली. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना जातोय कुठे. बघा या 1-5 1-4. हॅलो 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 चेक. 1-4 ची गरज असताना आता रचित पाटील समोर आहे. टायमर इज ऑन. बघा टायमर समोर आहे, स्क्रीन वरती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हो चेंडू सीमारेखा पार जाईल असं वाटलं होतं, त्याला सूरज प्रसादने अडवलं आणि अडवत असताना मात्र ही मॅच सुद्धा समोरच्या संघाला जिंकवण्यापासून अडवलंय. गुरुदत्त मनोलपाडा पराभवाच्या छायामध्ये 23 धावांचा बचाव पाठलाग नाही करू शकलेत आणि टीम साहेबा क्वालिफाय होणारा पहिला संघ ग्रुप बी मधून ज्याने 23 धावांचा बचाव केलाय.
चला लगेच जीवदानी माऊली फुलपाडा आई एकविरा नारंगी दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे सूरज प्रसाद. मॅन ऑफ द मॅच जे केसीसी अर्नाळा चांगल्या खेळाची दखल घेते, दखलच नाही घेत तर रिवॉर्ड सुद्धा देते आणि म्हणूनच या चांगल्या क्षेत्ररक्षणाला दाद देत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब म्हणून सूरज प्रसाद याचा गौरव करण्यात येणार आहे. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे सन्माननीय संदीपजी वाडण यांच्या माध्यमातून, त्यानंतर रानोबा इव्हेंट्स मयूर भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेले हे मेडल आणि त्याचबरोबरीनं ॲक्वा पॅलेस या रिसॉर्टचं फ्री पास